नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. गेले 10 वर्षापासून आमचा ऑस्टिन नगरचा आडिवली मधला रस्ता महानगरपालिकेला आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून देखील त्याच्यावरती कुठलीही दखल घेतली नाही. याही पूर्वी मी 2-2.5 वर्षापूर्वी आंदोलन आम्ही मोर्चा आणला होता, तेव्हाही महानगरपालिकेने मला लिहून दिलं होतं लिखित की तुम्हाला आम्ही येत्या 4-5 म्हणजे महिन्यामध्ये डांबरीकरण करून देतो. ते कोणत्याही प्रकारचं डांबरीकरण त्यांनी आम्हाला करून दिलं नाही. आणि गेले 10 वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये आहे, आम्ही टॅक्स भरतो, मग आमचा टॅक्स गेला कुठे? म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या जाहीर निषेध करून श्राद्ध घातलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका काव काव, आडिवलीचा रस्ता खाव खाव. म्हणून आज मी ते श्राद्ध घातले. तर यावरनं तरी त्यांना जाग येईल आणि लवकरच आमची ही समस्या ही कुठेतरी दूर होईल अशी ह्यांना नम्र विनंती करेल मी. कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे ते काम तरी होत नाही. लहान मुलं शाळेकरी, पावसाळ्यात तर भयानक परिस्थिती असते. लहान मुलं येतात जातात, तिथे तुम्ही बघू शकता त्यांना त्याच्यातनच वावर करावा लागतो आणि कित्येक महिलांचे ऍक्सिडेंट होतात, पुरुषांचे ऍक्सिडेंट होतात. आणि हीच व्हिडिओ बघा तुम्ही आडिवली मधली. वारंवार आम्ही किती महानगरपालिका, मग कसं आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा दिलेली नाहीये महानगरपालिकेने. ना पाणी आहे, ना गटार आहे, ना रस्ता आहे. काय करायचं काय? आम्ही जायचं कोणाकडे? आम्ही तिथं टॅक्स भरतो ना. नाही भरलं तर बाकी ठिकाणी बरोबर येतात वसुली करायला, दंड त्यांचा पूर्ण काय असेल ते सगळं वसूल करतात. यानंतर काही शब्द घालून झालंय तुम्ही अधिकाऱ्यांची काही? आता अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणारच आहे, त्यांनी बोलवलंच आहे. भेटूयात, जाऊन बघूयात काय म्हणतात अधिकारी. आता नाही, मी सत्ताधारीचा प्रश्नच नाहीये, याच्यामध्ये कोणताही भाग येत नाही. ही मी सर्वसामान्य एक जनसेविका महिला आहे आणि आई एकविरा महिला मंडळ यांच्या माध्यमातून या सर्व महिला इथे आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा कुठल्याही राजकीय नेत्याचा वगैरे काही हात नाहीये. हा महिला मंडळाच्या वतीनेच मोर्चा आलेला आहे आणि याच्यापूर्वी आम्ही 2.5 वर्ष केलं होतं, तेव्हाही आई एकविरा महिला मंडळाच्या नावानेच आम्ही आंदोलन केलं होतं आणि इथून पुढेही करत राहू असं जर काम नाही झालं तर. मॅडम, तुम्ही एक नेतृत्व करताय, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, मी ह्याच्यावरती तुम्हाला एक सांगेल की याच्यामध्ये सत्ताधारी किंवा ह्याचा संबंधच येत नाही. महानगरपालिकेचा पुरेपूर याच्यामध्ये संबंध आहे. आम्ही टॅक्स भरतो रीतसर, त्याची तरी सुविधा आम्हाला महानगरपालिकेने दिला पाहिजे. माझी फाईट महानगरपालिकेशी आहे, कुठल्याही सत्ताधारी पक्षाशी किंवा मी सुद्धा पक्षात असल्यामुळे त्याचा माझा कुठल्याही प्रकारचं तुम्ही बघू शकता की इथे कोणत्याही प्रकारचा पक्षाचा विषयच नाहीये. आई एकविरा महिला मंडळातर्फे गेल्या 7 वर्षापासून आम्ही या रस्त्यासाठी माननीय आमच्या सोनीताई क्षीरसागर असतील, आमचे क्षीरसागर साहेब असतील किंवा राहुल दादाच्या माध्यमातून आम्ही नागरिक यांच्या पाठीशी राहून आमच्यासाठी हे रात्र अहोरात्र इथं प्रयत्न करतात. आज त्या रस्त्याची अवस्था बघितली तर इथं अत्यंत एवढी बिकट अवस्था त्या रस्त्याची आहे. पावसाळ्यामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिकांना चालता येत नाही. आमची लहान मुलं त्या रस्त्याने शाळेत जाताना त्यांना त्रास होतो. गेल्या 7 वर्षापासून आम्ही ह्या रस्त्यासाठी लढा देत आहोत. गेल्या 2 वर्षापूर्वी पण आम्ही असंच आंदोलन केलं होतं. महिला मंडळाच्या माध्यमातून नागरिकांनी आंदोलन केलं होतं. पण त्यावेळेचे डांगळे भाऊसाहेब कार्यकारी त्यांनी आम्हाला 4 महिन्याचा अवधी दिला होता की 4 महिन्यात पावसाळा गेल्याच्या नंतर की तुमचा रस्ता आम्ही डांबरीकरण करून देऊ. पण आतापर्यंत त्या रस्त्यावरती कोणी आला नाही, पाहिला नाही आणि आमच्या नागरिकांचे हाल जे आहेत ते आतुरात होतात. आणि आम्ही वारंवार पत्र देऊन पण महानगरपालिका ऐकत नाही. म्हणून आम्ही आज महानगरपालिकेचा श्राद्ध घातलेला आहे. इथून पुढे तुमच्या माध्यमातून एक महापालिकेला इशारा देतो, जर का समजा आता अधिकाऱ्यांशी आम्ही भेटणार आहोतच, 4 महिन्याचा अवधी असो काय तो आम्ही शांत बघू. त्याच्यानंतर बलंग रोड आम्ही नागरिक आणि महिला मंडळाच्या वतीने पूर्ण जाम केल्याशिवाय राहणार नाही, हे तुमच्यासमोर मी ग्वाही देतो.